रणनीती टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सोलापूर हैदराबाद महामार्गावर ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीच्या दिवसभराच्या कलेक्शनची रक्कम घेऊन जाणाऱ्या चालकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा थरार आता समोर आला आहे. या घटनेदरम्यान कारमध्ये बसवण्यात आलेल्या डॅश कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमुळे भर रस्त्यात घडलेल्या हल्ल्याचे धक्कादायक दृश्य उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 9:30 कंपनीचा चालक एजाज नबीलाल तांबोळी वय 37 राहणार कर्णिक नगर सोलापूर हा दिवसभराची कलेक्शन रक्कम कंपनी मालकाच्या घरी घेऊन जात होता. त्यावेळी सोलापूर हैदराबाद महामार्गालगत पांढऱ्या इर्टिगा कारमधून आलेल्या तिघांनी त्याची कार अडवली. त्यानंतर चालकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने रिव्हॉल्व्हरमधून 2 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एका गोळीचा छरा चालकाच्या छातीच्या उजव्या बाजूस लागून तो जखमी झाला. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण कारमधील डॅश कॅमेऱ्यात झाले असून हल्लेखोरांची हालचाल आणि हल्ल्याचा थरारक क्षण व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ तपासासाठीही महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. घटनेनंतर एजाज तांबोळी यांच्या फिर्यादीवरून 16 जुलै रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली 3 विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे बोरामणी येथून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या गुन्ह्यात एकूण 8 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच कलेक्शनची माहिती आरोपींना पुरवल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक इर्टिगा कार आणि 2 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वात सोलापूर तालुका पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.